तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आता बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई बरेच दिवस झालं YouTubeवर काम करतोय पण व्हिडिओंना व्ह्यूज येत नाहीत, चॅनल पुढे जात नाही, किंवा तुम्ही जर YouTubeमध्ये नवीन असाल, तुम्हाला नवीन चॅनल चालू करायचं असेल किंवा खूप जुना चॅनल आहे चालत नाहीये, काय करावं ते समजत नसेल, तर त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। YouTubeवर काम करून तुम्ही सुद्धा थकला असाल ना, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजणार आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण YouTubeवर कशासाठी येतो? पैसे कमवायसाठी। सगळ्यांचं एकच उत्तर असेल। जर तुम्ही पैसे कमवायला YouTubeवर येत असाल ना, तर आत्ताच तिथेच थांबा, कारण तुम्ही सक्सेस नाही होणार। कारण एक 10 व्हिडिओ टाकले किंवा 100 टाकले किंवा 200 व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला कुठेतरी तुम्ही डिमोटिवेट होणार, तुम्हाला काम करायची अजिबात इच्छा होणार नाही, कारण आपल्याला कधी एकदा पैसे मिळतील असं होईल। या उलट आतापर्यंत जर आपलं एक डोक्यात असतं, कारण आपण इतर युट्यूबरांचं बघितलेलं असतं की बापरे त्यांना एवढे पैसे मिळाले, यांना एवढे पैसे मिळाले, मी सुद्धा YouTubeवर व्हिडिओ टाकेन, मला सुद्धा पैसे मिळतील। तर ही सगळ्यात आपली मोठी चुकी असते। सगळ्यात पहिल्यांदा आपण एकच टार्गेट ठेवायचं आहे की मी YouTubeवर व्हिडिओ याच्यासाठी टाकेन की माझ्याकडे काहीतरी स्किल आहे, माझ्याकडे काहीतरी ज्ञान आहे, ते मी लोकांना देणार आहे। थोडक्यात काय म्हणजे तुम्हाला जर चांगलं कुकिंग येत असेल किंवा शिलाई काम येत असेल किंवा दुसरं काही, आता बरं काही ताईंनी बघा त्या रांगोळीचे मॅटचे किंवा गोधडी शिवणाऱ्या ताई आहेत, असं मशीनचं काम करणाऱ्या ताई आहेत, असं म्हणजे तुमच्याकडे जी काही कला आहे ती लोकांना पोहोचवण्याचं काम करा। व्ह्यूजचं अजिबात टेन्शन घेऊ नका, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर आपले वाढणार आहेत। आपण काय करतो, व्हिडिओ टाकला की आपली एकच अपेक्षा असते, व्ह्यूज वाढावे, वॉच टाइम वाढावे आणि सबस्क्रायबर वाढावे। अजिबात त्याकडे दुर्लक्ष करा। सगळ्यात पहिलं एकच टार्गेट ठेवायचं की माझं जे काम आहे, मला एक लोकांच्या पर्यंत ना काहीतरी चांगलं घेऊन जायचं आहे, माझ्याकडे जी कला आहे ती लोकांना दाखवायचं आहे, मला पण काहीतरी येतंय हे सगळ्यांना दाखवायचं आहे। या हेतून YouTubeवर तुम्ही काम करायला सुरुवात करा, नक्की तुमच्या व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार आहेत। सुरुवातीला अजिबात हे डोक्यातच घ्यायचं नाही की आपल्याला पैसे कमवायचे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मला काहीतरी काम आहे आणि ते मला शिकवायचं आहे। मी पहिल्यांदा फ्री मध्ये शिकवणार आहे, जेवढं मी फ्री शिकवणार आहे त्याच्या दुप्पट मला पुढून मिळणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि तुम्ही काम करायला सुरुवात करा, नक्की तुम्हाला यश येणार आहे। आपण शेतकरी कुटुंबातील बरेच जण आहोत, आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण शेतात पेरणी करतो, आज पेरलं बी की लगेच आपण म्हणतो का नाही उद्या लगेच त्याला म्हणजे जर समजा गहू पेरला असेल, आता गव्हाचं सीझन आहे, गहू पेरला असेल तर लगेच आपण 2 दिवसांनी जाऊन म्हणतो का नाही गहू आलाय का, बघतो का नाही बघत, का तर आपल्याला माहिती आहे त्यासाठी काहीतरी प्रोसेस आहे, ती बी रुजायला नंतर गहू येणार, ते म्हणजे त्याच्यावर किती आपण प्रक्रिया करतो, कुठे तेव्हा 3-4 महिन्यानंतर ते गव्हाचं पीक आपल्याला मिळत असतं। अगदी तसंच आहे, YouTube-मध्ये व्हिडिओ टाकल्या तुम्ही लगेच व्हायरल होणार नाही, आणि जे लगेच व्हायरल होतात ना त्यांना परत पटकन यश मिळत नाही। काही व्हिडिओ व्हायरल होतात पण परत पुढे जाऊन त्यांचे व्हिडिओ सुद्धा पडतात, त्यामुळे आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने व्हायरल व्हायचे, लगेच कोणतंच यश मिळत नाही आणि पटकन मिळालेलं यश जास्त दिवस टिकून राहत नाही। त्यामुळे ना असू दे, आपल्याला हळूहळू यश मिळालं ना तरी काही हरकत नाही, पण आपल्याला एकदा मिळालेलं यश आपलं कायमस्वरूपी टिकून राहणार आहे। जसं शेतकऱ्याचं शेतीतील जमिनीचं असतं, म्हणजे मी सांगितलं ते गव्हाच्या पिकाचं, अगदी तसंच आहे YouTubeचं सुद्धा। व्हिडिओ आपण टाकत राहायचे, हे बघा एक ना एक व्हिडिओ तरी आपला नक्की पब्लिक होणार म्हणजे व्हायरल होणार आहे। आणि जसे आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याच स्वतःत बदल व्हायला लागतात, हे तुम्ही बघा। व्ह्यूजचा सबस्क्रायबर पैसे हे जाऊ द्या, हे परत बघूया आपण, पण सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे आपल्यात बदल व्हायला लागतात। आपण कॉन्फिडन्सने बोलू शकतो, आपण आपलं काय मत आहे, आपली काय कला आहे ती लोकांना दाखवू शकतो आपण, म्हणजे आपल्याला एवढं कॉन्फिडन्स येतो। आपण ना आपला वेळ असतो ना घरातला, तो इतर कामांसाठी तो वेळ काढून आपण व्हिडिओ बनवायला लागतो, लोकांना 4 लोक आपल्याला बाहेरचे ओळखायला लागतात। ठीक आहे, आपल्या शेजारच्या किंवा आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला नाही विचारलं, नाही कोणी काय केलं तरी बाहेरचे 4 लोक तरी विचारतात, आपली तेवढी तरी ओळख निर्माण होते ना। काही लोकांना YouTube-मध्ये काय सक्सेस मिळत नाही माहितीये, तर ते दुसऱ्याचे व्हिडिओ बघतात, हा त्याच्या व्हिडिओना एवढ्या व्ह्यूज आल्यात, याच्या व्हिडिओना एवढ्या व्ह्यूज आलेत, त्याचा चॅनल हा सक्सेस झालाय, मी सुद्धा तोच करते। आता माझा तो चॅनल मोटिवेशनलचा, तर बऱ्याच ताईंचे मला फोन आले की आम्ही सुद्धा तो चॅनल काढतो, आम्ही सुद्धा धार्मिक व्हिडिओ टाकतो, आम्ही सुद्धा मोटिवेशनलचे टाकते। हो तुम्ही टाकू शकता, पण
जर तुम्ही दुसऱ्याची कॉपी करून जर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही नाही पुढे जाऊ शकत, कारण कॉपी करून करून आपण किती करणार आहे, बरोबर आहे ना. स्वतःचं जोपर्यंत तुम्ही स्वतःचं काहीतरी, आणि कसं होतं ज्यावेळेला आपण स्वतःचं काहीतरी लोकांना द्यायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आपल्याला कंटाळा येत नाही, आपल्याला अजून काम करावं असं वाटतं. अजून बाबा अजून कुठला नवीन टॉपिक मी देऊ शकते, अजून त्यामध्ये काय वाढ करू शकते, असं नवनवीन काही ना काहीतरी सुचायला लागतं. पण जर दुसऱ्याचं कॉन्टेंट कॉपी करत राहिलो ना, आज ह्याचा व्हिडिओ कॉपी करावा लागतो, उद्या त्याचा, परत काय टाकायचं, मग हे टेन्शन राहतं. त्यापेक्षा काय करायचं, आपल्याला जे येते ना ते लोकांना सांगायचं. मग बघा, आपल्या आवडीचा तरी विषय होता पहिल्यांदा मांडा. सुरुवातीला हेच करायचं, जे जे तुम्हाला आवडते ना ते विषय मांडायला सुरुवात करायची. तुमच्या लक्षात आलं की लोकांना काय आवडते तर तोच टॉपिक उचलून परत त्यावरचेच व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा व्हिडिओ लोकांना किती उपयोगाचा आहे ना हे सुद्धा बघायचं. आणि व्हिडिओ ठीक आहे, रोज व्हिडिओ टाकायला वेळ नाही ना भेटत, तर तुम्ही व्हिडिओ बनवताना असा बनवा की लोकांना आवर्जून तुमच्या व्हिडिओची वाट बघत राहिले पाहिजे. आठवड्यातून 1-2च व्हिडिओ असे टाकायचे की लोक आवर्जून ह्याचा व्हिडिओ कधी येणार आहे, किंवा कमेंट करून विचारलं पाहिजे अरे तुमचा आज व्हिडिओ का आला नाही. म्हणजे असे जबरदस्त व्हिडिओ टाकायचे, उशिरा टाका. आणि सगळ्यात मोठा आपल्याला अहंकार काय असतो सांगू का, की मला युट्यूब मधलं सगळं येते, एडिटिंग असू द्या, टायटल असू द्या, थंबनेल येते, मला युट्यूबची सगळी माहिती आहे. हा सगळ्यात आपल्याला मोठा झालेला अहंकार असतो. तुम्ही व्हिडिओ कितीही जुने असले किंवा कितीही नवीन असला तरी एडिटिंग असू द्या, थंबनेल असू द्या, टायटल, ह्या सगळ्या गोष्टी रोज नवीन अपडेट होत असतात. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा अपडेट राहावं लागतं, त्यानुसार आपल्याला सुद्धा शिकावं लागतं. त्यामुळे अजिबात यूट्यूबमध्ये हा गर्व करू नका की मला सगळं येते, काही आपल्याला येत नाही. आपल्याला यूट्यूबमधलं फक्त 10% ज्ञान माहिती आहे, बाकी काही माहिती नाहीये, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ना अहंकार तर यूट्यूबमध्ये अजिबात करायचा नाही. यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी काय लागतं हो, कोणाला माहिती असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता काही जण म्हणतील यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी एक छानसा भारीतला मोबाईल पाहिजे, किंवा कॅमेरा पाहिजे, किंवा माईक पाहिजे, किंवा पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहिजे, माझं घर कसं स्वच्छ सुंदर पाहिजे. अशा बऱ्याच तुमच्या मनात कल्पना असतील ना. किंवा माझा छानसा मेकअप पाहिजे, ब्रँडेड कपडे पाहिजेत, कारण लोकांच्या पुढे जायचंय, लोक मला बघणार. अजिबात या गोष्टीचा विचार करत असला ना की यूट्यूबमध्ये या गोष्टी लागत असतील तर हे सगळं साफ चुकीचं आहे. यूट्यूबमध्ये यातील काही सुद्धा लागत नाही. यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमच्याकडे संयम किती आहे, तुमची जिद्द किती आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्यात जर निगेटिव्हिटी भरपूर असेल, तुम्ही आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही तिथेच थांबा, नका काम करू. उगाच व्हिडिओ टाकून तुमचं नुकसान काय करताय, तुमचा वेळ का वाया घालताय. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, संयम पाहिजे, आणि डेली काम करण्याची तुमच्याकडे अशी वृत्ती पाहिजे. त्याच वेळेला तुम्ही यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता, अन्यथा नाही. त्यामुळे यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी काय लागतं या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून बघा, आणि मगच यूट्यूबमध्ये या, तरच तुम्ही यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर बऱ्याच ताईंना कमेंट्सद्वारे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत असते, तरी सुद्धा अजून तुम्हाला काही विचारायचं असले तर तुम्ही कमेंट्स करून विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि एक रिक्वेस्ट करेन की 3 मिनिटाच्या पुढे तुमचा व्हिडिओ असला पाहिजे, तरच तुमचा वॉच टाइम वाढू शकतो. 3 मिनिटाच्या आतील व्हिडिओ असला तर तुमचा वॉच टाइम वाढणार नाही. त्यामुळे प्लीज ताईंनो काळजी घ्या. ज्यांना यूट्यूबमध्ये सक्सेस मिळायचा आहे, थोडासा अभ्यास करा, तरच तुम्ही यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता.